वाचाल तर वाचाल ही म्हण आपल्याला माहितीच आहे। याच विचारांची कास धरत यवतमाळ जिल्ह्यातले सेवानिवृत्त प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वैयक्तिक पुस्तक संग्रहालय सुरू केलं आहे। विविध क्षेत्रातील संपूर्ण माहिती देणाऱ्या सुमारे 10,000 पुस्तकांचा संग्रह त्यांनी केला आहे। जाणून घेऊयात त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल। वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातंच, त्यालाच अनुसरून यवतमाळ येथील प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी त्यांच्या वैयक्तिक वाचनालयात तब्बल 10,000हून जास्त पुस्तके संग्रहित केली आहेत। विशेष म्हणजे पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र खोलीच निर्माण केली आहे। या पुस्तकांमध्ये महाभारतावरील 9 खंड, 1931च्या भारतातील पहिल्या जनगणनेचे 3 खंड, महादेव शास्त्री जोशी यांचे भारतीय संस्कृती कोश, बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व भाषणांचे 23 खंड, जगातील अनेक विचारवंतांची आणि शास्त्रज्ञांची आत्मकथने अशा विविध पुस्तकांचा समावेश आहे। मी 1979 पासून पुस्तकं वाचत होतो। तसे तर हायस्कूलच्या अगोदर स्कूलमध्ये पण वाचत होतो। आवड यासाठी की पुस्तके हे तुम्हाला जग दाखवतात। तुम्ही ज्या जगात राहता ते जग आणि तुमचं जगणं यामधला तो तफावत दाखवतात, फरक दाखवतात पुस्तकं। आणि विजन, तुमची दृष्टी व्यापक करतात, ती वाईड करतात आणि तुम्हाला सगळं नवीन जग दिसायला लागते पुस्तकाच्या माध्यमातून। मी विचार केला की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाजासाठी एवढं काय करू शकतात। मी स्वतःला प्रश्न विचारला की माधव तू तुझ्यासाठी काय करू शकतो। आणि मी असं विनोदानं सांगत असतो की म्हशीच्या पाठीवरून उडी मारली ती शाळेत, आणि तिथूनच मी पुस्तकं वाचनाला सुरुवात केली। माझ्याकडे जवळजवळ 10 ते 12,000 पुस्तकं आहेत आणि पुस्तकं जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या विचारवंताचे, सायंटिस्टचे चरित्र माझ्याकडे आहेत। प्राध्यापक सरकुंडे यांचा जन्म अतिशय हालाखीच्या परिस्थितीत झाला। सरकुंडे किशोर वयात असतानाच पोटाची खळगी भरण्यासाठी शाळा सोडून गावातील एक सधन शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते। तेथे त्यांच्या वाचनात बाबासाहेब आंबेडकरांचे मी कसा घडलो हे पुस्तक वाचण्यात आलं। तेव्हाच त्यांनी शिक्षणाकडे आणि वाचनाकडेही परत वळण्याचा निर्णय घेतला। पुस्तकं आपल्याला जग दाखवतात असं सांगणाऱ्या प्राध्यापक सरकुंडे यांचं पुस्तक प्रेम निश्चितच प्रेरणादायी आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ।